पण जसा तो माणूस त्याला मारलं आणि तो माणूस असा मान फिरवली त्याने, आणि जेव्हा त्यांनी पुन्हा यांच्याकडे पाहिलं तर ते बघून हे दोघं जण पळत सुटले अक्षरशः. प्रवीण जो होता तो प्रवीण पुन्हा मागच्या साईडला पळत आला आणि जो सागर होता तो सागर त्या ब्रिजवर म्हणजे पर्वतीच्या साईडला पळत सुटला. आता तो माणूस आहे ना त्या सागरच्याच मागं पळत होता आणि हसत होता. आता सागर नशेच्या हालतमध्ये किती पळणार ना जोरात, आणि पळता पण येत नव्हतं त्याला, तरी तो कसा बसा त्या वर चढला पुलापर्यंत. अर्ध्या पुलावर कॅनलचा जो पूल आहे तो अर्ध्या रस्त्यामध्ये आला आणि तिथंच बेशुद्ध त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. त्यांनी सांगितलं की हे दोघं जण अशा प्रेताच्या हातात घावलेत की त्याला शक्यच नाही मी काढणं, का मी तेवढा समर्थ नाही आहे त्याला त्याच्या शरीरातनं काढणं. त्यांनी सांगितलं की हा अशा टायमिंगला घावलाय की जिथं तो एकटाच नव्हता, तिथं मेळा होता भूतांचा आणि तो त्यांचा म्होरक्या होता, जो ह्यांनी ज्याला स्पर्श केला तो खैस होता. आणि हे एवढ्या लोकांच्या मेळ्यामध्ये म्हणजे एवढ्या भूतांच्या मेळ्यामध्ये हा घावला. याच्या अंगामध्ये 40 ते 45 भूतं आहेत आणि मेळा आहे. हा वाचणं माझ्याकडनं तर शक्य नाही. नमस्कार मित्रांनो. माणूस नशेच्या नादामध्ये कधी कधी असं काही करून जातो की त्याला नंतर ते आठवतही नाही. दारूच्या नशेमध्ये माणसाला डेअरिंग तो वाढतीच आणि माइंड ही टोटल डिस्टर्ब असतं. अशीच एक घटना पुण्यामधल्या निलाम थिएटरच्या इथं घडली होती. ही जी घटना घडली होती ही घटना आम्हाला सागर आणि प्रवीण ह्या दोन मित्रांच्या सागरच्या भावाने पाठवली. सागर जो आहे तो जरा उन्हाळाच मुलगा होता, थोडा वल्ली मुलगा होता. त्याचा एक मित्र होता प्रवीण. हे दोघं जण हे एकाच एरियामध्ये राहायचे, कात्रजला राहायचे. आणि त्यांचं हे फिक्स रोज संध्याकाळी 8:30-9ला म्हणजे रात्री हे कात्रजवरून आपल्या सारसबागच्या पाशी एक बार आहे, जो दांडेकर पूलला रस्ता जातो तिथं एक बार आहे. त्या बारमध्ये यायचे आणि 12-1 वाजेपर्यंत तिथंच दारू प्यायचे आणि मग घरी जायचे. एकदा असेच हे दोघं जण आले आणि ते तिथं प्यायला बसले, सागर आणि प्रवीण. तर त्या दिवशी असं काय झालं होतं की हे जरा आउट ऑफ कंट्रोल झाले होते. म्हणजे बार बंद झाला तरी ते त्या बारवाल्याशी भांडले की आम्हाला अजून थोडा वेळ बसू दे, आम्हाला अजून दारू प्यायची. पण त्यांनी थोडंफार वेट केला आणि त्यांना पिऊन दिले आणि साधारण रात्री 12:30-1:15 हे त्या बार बंद झाल्यावर त्या तिथनं निघले. आता रात्रीची वेळ होती. हे दोघं जण बाईकवर होते. ती गाडी घेऊन ते जे आंबिलवाडा कॉलनी दांडेकर पुलाचा रस्ता आहे तिथनं आपण निलमला जातो लेफ्ट साईडला, त्या रोडनी निघाले. आता हे दोघं पण पूर्ण नशेत होते आणि ह्यांना भानच नव्हतं. आणि तो प्रवीण गाडी चालवत होता आणि सागर मागं बसला होता. तर हे निलम टॉकीजच्या थोडंसं अंतर पुढं गेले, जिथं समोर एक पूल लागतो त्याच्याच मध्ये प्रवीणने पाहिलं की एक माणूस आहे ना तो रोडमध्ये थांबलाय आणि त्याचा जे फेस होता तो त्या पुलाकडे बघत होता. तो आता हे जे नशेच्या नादामध्ये त्या प्रवीणनी रागात त्याला बोललाय, तुला काय कळतंय का, मारायचंय का, रस्त्यात काय थांबलाय, हा हो बाजूला, असा लांबनच म्हणजे तो जवळजवळ 10 मीटरच्या अंतरावर असेल हा बोलला. पण त्या माणसाने काहीच वळून बघितलं नाही का काही नाही, तो तसाच तसाच थांबला होता. हे सागरने पाहिलं. सागर त्या प्रवीणला बोलतो, कोण आहे हा, काय आहे, ह्याला काय कळतंय काय, ते असं यांचं बोलणंच चालेल. हे जवळपास त्याच्या 1-2 मीटर अंतरावर पोचले आणि यांनी गाडी थांबवली. आणि हे नशेच्या नादामध्ये हा आता कुणाला पण असं हे वाटणारच की अरे एवढं बोलून सुद्धा बाजूला होत नाहीये, म्हणून यांनी गाडी लावली. चालूच होती गाडी आणि दोघं उतरले आणि त्या माणसाला असं वळवलं आणि मारलं. आता तोपर्यंत ह्यांना त्या माणसाचा चेहरा वगैरे नशेच्या नादामध्ये कळलं नाही. पण जसा तो माणूस त्याला मारलं आणि तो माणूस असा मान फिरवली त्यांनी, आणि जेव्हा त्यांनी पुन्हा यांच्याकडे पाहिलं तर ते बघून हे दोघं जण पळत सुटले अक्षरशः. प्रवीण जो होता तो प्रवीण पुन्हा मागच्या साईडला पळत आला आणि जो सागर होता तो सागर त्या ब्रिजवर म्हणजे पर्वतीच्या साईडला पळत सुटला. आता तो माणूस आहे ना त्या सागरच्याच मागं पळत होता आणि हसत होता. आता सागर नशेच्या हालतमध्ये किती पळणार ना जोरात, आणि पळता पण येत नव्हतं त्याला, तरी तो कसा बसा त्या
वर चढला पुलापर्यंत, अर्ध्या पुलावर कॅनलचा जो पूल आहे तो अर्ध्या रस्त्यामध्ये आला आणि तिथंच बेशुद्ध झाला. आता रात्रीच्या बारी थोडीफार लोक रहदारी असतील, त्यांनी त्याला पडलेला पाहिलं म्हणून त्याला उचलला आणि बाजूला घेतला आणि तिथल्या काही रहिवासी लोकांनी काय झालं म्हणून नाही का त्याला पाणी वगैरे दिलं, पण तो बेशुद्ध होता. आणि जो प्रवीण होता त्याची गाडी रस्त्यामध्येच होती आणि तो मागच्या साईडला पळत सुटला होता. हा घाबरलेल्या अवस्थेत बेशुद्ध होता. सकाळी प्रवीण जो होता तो पुन्हा सकाळ झाल्यावर म्हणजे पहाटे 5-5:30ला पुन्हा आला, गाडी घेतली त्यांनी आणि त्याच पुलावरनं पुढं आला ह्याला बघायला. बघतोय तर हा तिथंच बेशुद्ध आहे, 2-3 लोक तिथंच आहेत. तर हा तिथं गेला प्रवीण आणि त्याला उठवायचा प्रयत्न केला आणि त्याला उठवलं. तर ह्याला आली होती पण तो बोलू चालू शकत नव्हता. म्हणून प्रवीणनी काय केलं की तो जो सागर आहे त्याच्या इथं फोन केला, सकाळीच फोन केला आणि त्याच्या घरच्यांना सांगितलं की असं झालंय, तुम्ही या. मग त्याच्या घरचे आले, त्याला घेऊन गेल्यानंतर हा जो सागर होता तो घरामध्ये जरा असा एकटकच बघत बसायचा, कुणाशी बोलायचं नाही. असं 3-4 दिवस झालं. आणि प्रवीणनी तोपर्यंत याच्या घरामध्ये सांगितलं होतं की आम्ही तिकडनं येत होतो, पिलेलो होतो, आम्हाला एक माणूस रस्त्यामध्ये दिसला आणि आम्ही त्याला असं मारलं आणि तो जसा नंतर वळून बघितलं तर तो एकदम विचित्र विद्रूप होता आणि तो सागरच्या मागं पळाला आणि माझ्या मागं, मी इकडे गेलो आणि तो सागर 2-3 दिवसानंतर तो अक्षरशः घरातली मोठे म्हणजे असे जड वस्तू एका हातात उचलायचा आणि फेकायचा बाहेर. तो 2nd फ्लोअरला राहायचा. विचार करा मित्रांनो की एक मोठं गोदरेजचं कपाट त्यांनी दोन्ही हाताने उचललं, भरलेलं कपाट आणि गॅलरीतनं फेकून दिलं होतं. आता हे बघून त्याच्या घरचे पूर्णपणे घाबरले होते आणि त्यांना कळलं होतं की ह्याला काहीतरी बाहेरची बाधा झाली. म्हणून त्याच्या भावाने आजूबाजूला विचारून एक माणूस बघितला, त्याच्याकडे त्याला नेलं. आता जेव्हा त्या माणसाने बघितलं, त्यांनी जे सांगितलं तर त्याची फॅमिली, जी सागरची फॅमिली होती, त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली. त्यांनी सांगितलं की हे दोघं जण अशा प्रेताच्या हातात घावलेत की त्याला शक्यच नाही मी काढणं, का मी तेवढा समर्थ नाही आहे त्याला त्याच्या शरीरातनं काढणं. त्यांनी सांगितलं की हा अशा टायमिंगला घावलाय की जिथं तो एकटाच नव्हता, तिथं मेळा होता भूतांचा आणि तो त्यांचा म्होरक्या होता. जो यांनी ज्याला स्पर्श केला तो खैस होता. आणि हे एवढ्या लोकांच्या मेळ्यामध्ये म्हणजे एवढ्या भूतांच्या मेळ्यामध्ये हा घावला. याच्या अंगामध्ये 40 ते 45 भूत आहेत आणि मेळा आहे. हा वाचणं माझ्याकडनं तर शक्य नाही. मग त्याच माणसाने काय केलं, त्यांना एक मध्य प्रदेशमधला माणूस आहे आगोरी, त्याचा नंबर दिला आणि बोलले की तुम्ही ह्यांच्याकडे घेऊन जा, हे काहीतरी करून देतील, तुम्हाला काढतील ह्याचं. मग त्या सागरच्या भावाने त्याच्या फॅमिलीने आता ते चुलते मालते आले कारण की सिरियस होता. त्या सगळ्यांनी त्याला मध्य प्रदेशमधल्या एका त्या मांत्रिकाकडे, म्हणजे तो एक आगोरी साधू होता, त्याच्याकडे नेलं. मित्रांनो, तिथं गेल्यानंतर ह्याला आवरायला 40 जण लोक आवरत होती सागरला, पण तो कुणालाच आवरत नव्हता. एवढी ताकद आली होती त्याला कसा तरी तिथं कंट्रोल केला. आणि त्याच्या अंगात जे काय भूतं होती त्यांची मागणी ऐकून याचे घरचे तर घाबरलेच होते, कारण की त्यांनी अशा काही वस्तू मागितल्या होत्या की जे देणं अशक्य आहे. म्हणजे आता बकऱ्याचं मटण म्हणा, हे आपण नॉर्मली हे करू शकतो, पण आता मी तुम्हाला या माझ्या चॅनलवर सांगू शकत नाही अशा गोष्टी त्या प्रेतांनी मागितल्या होत्या. पण काही दिवसानंतर त्या माणसाने, जो आगोरी होता, त्यांनी त्यांच्या अंगातनं ते सगळा जो मेळा लागला होता तो काहीतरी विधी करून काढला. आज सागर बरा आहे. ही घटना आम्हाला सागरच्याच मोठ्या भावाने पाठवली होती. मित्रांनो, असं म्हणतात की मेळ्यामध्ये जर जे भूतांचा मेळा असतो त्याच्यामध्ये जर कोण सापडलं तर तो जगणं शक्यच नसतं. म्हणून रात्रीच्या वेळी जर तुम्ही ड्रिंक अँड ड्राईव्ह करताय किंवा कुठल्या आउटसाईडला जाताय तर दारूच्या किंवा मटणाच्या वासाने आपण जे करतो सेवन, त्या वासाने ते आपल्याला शोधतच असतात. ते आपला शोध घेतातच आणि ते आपल्या जवळ येतातच. अशीच घटना ही सागर बरोबर घडली होती. यांनी दारू पिली होती आणि तो त्या वासामुळे त्यांच्या बरोबर रोडमध्ये येऊन थांबला आणि ह्याला अटॅक केला होता. मित्रांनो, आज सागरने दारू बंद केली. तो टोटली दारू मटण बंद केलेलं आहे. तो आज बरा आहे. आज तो जॉब करतोय एका ठिकाणी. मित्रांनो, आपण असं काही करताना किंवा आपण कुठं आउटसाईडला गेलोय तर ड्रिंक
करून असं आउटसाईडला कधीच जावं नाही किंवा नॉनव्हेज खाऊन. तर मित्रांनो, अशाच मिस्टिरियस, हंटेड, हिस्टॉरिकल गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमच्या बरोबर किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाबरोबर असे इन्सिडेंट्स घडले असेल जे भयानक भुताटकीचे आहेत, तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवू शकता. आम्ही नक्कीच पब्लिश करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा, आम्ही नक्कीच पब्लिश करू. धन्यवाद.